सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत तालुक्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त अशी संधी आता उपलब्ध होत असून येत्या 8 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रॉयल गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिराची माहिती मंडळ अधिकारी श्रीमती शीतल सुभाष मोरे यांनी दिली आहे। या शिबिरामध्ये नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले आहेत। उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नवीन व विभक्त शिधापत्रिका तसेच 7/12 दुरुस्ती संदर्भातील अर्ज स्वीकारले जाणार आहेत। याशिवाय संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया देखील पार पडणार आहे। विशेष म्हणजे या शिबिरात काही नाविन्यपूर्ण उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत। नागरिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला देण्यासाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच रक्तदान शिबिराचे आयोजनही यावेळी करण्यात आले। महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या उत्पादनांचे स्टॉल उभारण्यात येणार असून त्यांना आपले कौशल्य आणि उत्पादने सादर करण्याची संधी मिळणार आहे। याशिवाय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रही उभारण्यात आले आहेत। विशेषतः कॉलेजमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या शिबिराला भेट देऊन आवश्यक दाखले व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। एकाच ठिकाणी सुमारे 15 प्रकारच्या सेवा उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा। हा शासनाचा उपक्रम असून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उपस्थित राहावे असे आवाहन मंडळ अधिकारी श्रीमती शीतल सुभाष मोरे यांनी केले। कर्जतकरांसाठी हे शिबिर एक सुवर्ण संधी ठरणार असून आवश्यक कागदपत्रे व सेवांसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। नमस्कार, मी मंडळ अधिकारी कर्जत श्रीमती शीतल सुभाष मोरे। आपला 8 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केलेला आहे। स्थळ आहे आपलं रॉयल गार्डनच्या इथे। तर याच्यामध्ये आपल्या मंडळातील तसेच तालुक्यातून इतर लोकांनीही वेगवेगळ्या प्रकारचे दाखले जे आहेत तर त्या दाखल्यांसाठी अर्ज करायचे आहेत। तसेच आम्ही आधी काही मुलांकडून अर्ज करून घेतलेले आहेत आणि त्या उत्पन्न दाखले आहेत, अधिवास प्रमाणपत्र आहे, त्यानंतर जातीचे दाखले आहेत, नवीन शिधापत्रिका आहे, विभक्त शिधापत्रिका आहे। याबाबतचे आम्ही तिथे चौकशी साठीचे अर्ज स्वीकारणार आहोत। तसेच जे चौकशी करून तयार झालेल्या नवीन शिधापत्रिका आहेत, विभक्त झालेले शिधापत्रिका आहेत, त्याचं आम्ही तिथे वितरण देखील करणार आहोत। त्याच्यानंतर आपलं संजय गांधी निराधार योजना आहे, त्या योजनेमधले जे पात्र लाभार्थी आहेत तर अशा पात्र लाभार्थींची जी पात्रता प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र आपण वितरित तिथे करणार आहोत। तसेच 7/12 दुरुस्ती आहे, त्याच्या संदर्भातले जर काही नव्यानं अर्ज असतील तर ते अर्ज स्वीकारण्याची काम देखील आपण तिथे करणार आहोत। त्यानंतर आपण तिथे नाविन्यपूर्ण उपक्रम काही राबवलेले आहेत। त्याच्यामध्ये मुख्यत्वे कायदेशीर मोफत सल्ला हे एक आपण नवीन त्याच्यामध्ये टेबल लावलेला आहे। त्यानंतर रक्तदान शिबिर ते आयोजित केलेलं आहे। यामध्ये महिला बचत गट आहेत तर महिला बचत गटांचे आपण तिथे 2 स्टॉल लावलेले आहेत। तर त्यांच्या म्हणजे जे काही महिला बचत गटांचे वेगवेगळे उपक्रम असतात किंवा वेगवेगळ्या दृष्टीने ज्या हे केलेले जातात नवीन उत्पन्न त्यांना निर्माण करण्यासाठी त्यांना जो एक स्टेज निर्माण करण्याची जी संधी आहे तर ती आपण या शिबिरातून त्यांना ती संधी देतोय। तसेच स्पर्धा परीक्षा आहेत, नवीन जी मुलं आहेत त्यांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन करण्यासाठी आपण तिथेही तो टेबल लावलेला आहे। तर मी तर म्हणजे सर्व जे आता कॉलेजमध्ये जाणारी नवीन मुलं आहेत त्या मुलांना ते आवाहन करेन की त्यांनी या शिबिराला नक्की व्हिजिट करा आणि तिथे जे स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन आहे त्याच्यासाठी तुम्ही त्या गोष्टीचा लाभ घ्या। तसेच आपल्याला उत्पन्न दाखला हा ज्या वेळेला नवीन ऍडमिशन असतोय तर ऍडमिशनच्या वेळेला उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिनल दाखला, जातीचं प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक असतात। तरी तुम्ही या कॅम्पच्या याच्याने एकाच ठिकाणी तुम्हाला 15 प्रकारच्या वेगवेगळ्या सेवा मिळणार आहेत। तर तुम्ही या सेवांचा लाभ घ्या आणि मी सर्व कर्जतकरांनाच एक आवाहन करू इच्छिते की तुम्ही या जो आपला शिबिर आहे या शिबिराचं
योग्य तो लाभ घ्या, जेणेकरून हा शासनाचा कार्यक्रम आहे आणि आम्हालाही त्यामुळे काम केल्याचं समाधान मिळेल. त्यामुळे तुम्ही मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमासाठी हजर राहा आणि जे वेगवेगळे दाखले आहेत, बोलताना माझा एखादा मुद्दा सुटलेला असू शकतो, परंतु तुम्ही या कॅम्पला अवश्य सहभागी होऊन तुम्ही या सर्व योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा, ही माझी अत्यंत नम्रपणे आपणाला विनंती आहे.